की प्रशासकीय काळातल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, कारण खूपच संशयास्पद कामं आहेत, आवाजवी कामं आहेत. प्रशासक नेमला जातो तो कशासाठी, की ज्या वेळेस पब्लिक बॉडी नसते त्यावेळेस या संस्थेची काळजी त्यांनी घ्यावी, मेंटेनन्स सारखी कामं फक्त त्यांनी करावी, देखभाल करावी, मूलभूत सुविधा जनतेपर्यंत जातात की नाही त्या त्यांनी बघाव्यात, याच्यासाठी प्रशासक असतो असं मला वाटतं. परंतु आपल्याकडे जे सन्माननीय प्रशासक होते, तत्कालीन आयुक्त शेखर सिंग साहेब आणि त्यांची सर्व टीम, त्यांनी काय काय कारभार केलाय ह्याची पूर्ण खुलासेवार आम्हाला सगळ्यांना प्रत मिळावी आणि ती जनतेपुढे पण जावी. त्यांनी कुठेही नागरिकांच्या हिताची कामं केली आहेत असं आम्हाला दिसलं नाही. फक्त आणि फक्त निविदा आणि टीडीआर हे जे विषय आहेत ते प्रशासनाकडनं केले गेले, त्याची आवश्यकता होती का त्या काळामध्ये, ती प्रायोरिटी होती का त्या काळामध्ये, ह्याचे सुद्धा खुलासे व्हायला पाहिजेत. 100 कोटीचं काम पाहिजे असेल तिथं 500-500, 600-600 कोटीची कामं काढली आणि ते आम्हाला 5 वर्ष आता बॉम्ब मारायला हे नगरसेवक सगळे निवडून आलेले. एकही अधिकारी बजेटचं काही बोलायला गेलो, पैसे नाही, होणार नाही, तुम्ही बजेट आणून द्या, आम्ही कामं करतो. काही परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची, किती 1000 कोटीचं कर्ज आहे त्याचा सुद्धा खुलासा व्हावा. ठेवी कुठं आहेत, काय आहे, काय उत्पन्न आहे. कोविडचा काळ होता 2020 त्या काळामध्ये, जेव्हा आपले होती त्यावेळेस आपले पैसे शिल्लक राहायला पाहिजे होते, कारण कामच नाही झाली, फुगवटा दाखवला गेला. आणि मग झालं काय, केलं काय नक्की प्रशासकीय कामांचा खुलासा. जसं आता मी बापूचं खरंच कौतुक करेल की त्यांनी हे धाडस दाखवलंय. परंतु आपण हे करत असताना आपण जेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो सुद्धा, आयुक्तांना कधी चुकून मागून त्यांनी वेळ दिलीच, देत नव्हते बऱ्याच लोकांना माहिती आहे, तर ते म्हणायचे, त्यांना आम्ही सांगायचो साहेब एक तरी जनरल बॉडी फेस करा, थांबा, त्यांना पाहुणं म्हणून बोलवता येत असेल तर बघा थोडं एक दिवस तरी. अर्णिकर साहेब, तुम्हाला माहितीये तुम्ही या शहरामध्ये खूप उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची जाण आहे. आता आम्ही तुमची चुणूक बघितली, एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला येऊन आम्ही 2 प्रश्न सांगितल्यानंतर तुम्हाला ब्लू लाईन आठवली, तुम्हाला रेड झोन आठवला. जे ज्याला काम करायचं असतं नाही का, तो व्यवस्थित काम करतो. ते कलेक्टर म्हणून होते, डायरेक्ट इथं आले, पब्लिक बॉडीचा त्यांचा कधीच संबंध नाही आला आणि त्यांनी या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवली. पण त्याचा सुद्धा श्वेतपत्रिका काढावी अशी माझी विनंती आहे महापौर साहेब. दुसरं म्हणजे आमचे